त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गाजरवाडी इथं दरडही कोसळलेली आहे। यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र नागरिकांना येण्या जाण्यासाठी रस्ता नसल्याने नागरिकांची गैरसोय होतीये। त्र्यंबकेश्वरसह नाशिकमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे। त्र्यंबकेश्वर नाशिकला पावसाचा हाय अलर्ट देण्यात आलेला आहे आज आणि उद्यासाठी। आणि त्र्यंबकेश्वरमध्ये सध्या मुसळधार पाऊस बरसतोय। रस्त्यावरती दरड कोसळली आहे, जाण्या येण्याचा मार्ग बंद झालेला आहे। मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्याला अपडेट देतील। मुकुल, आज आणि उद्या नाशिक त्र्यंबकेश्वरसाठी हाय अलर्ट आहे, काय परिस्थिती आहे पावसाची? जोरदार पाऊस कोसळतोय असं कळतंय आणि दरड कोसळल्यामुळे किती नुकसान झालंय? मध्यरात्रीपासूनच पावसाला नाशिक जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी सुरुवात झालेली आहे। यामध्ये प्रामुख्याने नाशिक शहरासह त्र्यंबकेश्वर भागाचा इथे परिणाम जाणून येत आहे। तू म्हणाली तसा गाजरवाडी परिसरामध्ये देखील दरड कोसळण्याची घटना घडलेली आहे। त्यामुळे कुठलीही जीवितहानी झालेली नाही किंवा नुकसान झालेलं नाही, मात्र आजूबाजूच्या गावांमध्ये येण्या जाण्याचा रस्ता हा बंद झालेला आहे। त्याचा परिणाम आता तिथल्या जनजीवनावर आपल्याला जाणवतो आहे। त्याचबरोबर त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्येच दोबाडेवाडी आहे, या वाडीला जोडणारा जो पूल होता त्या नव्याने त्या पुलाचं काम देखील करण्यात आलेलं होतं, मात्र त्या पुलाचा काही भाग देखील वाहून गेलेला आहे। त्यामुळे तिथल्याही गावांचा संपर्क हा पूर्णपणे तुटलेला आहे। नाशिक आणि त्र्यंबकेश्वर रस्त्यामध्ये देखील ठिकठिकाणी पावसाचं पाणी हे रस्त्यावर येत आहे, त्यामुळे तिथेही वाहतुकीला खोळंबा होत आहे। असं शहरामध्ये त्याचबरोबर त्र्यंबकेश्वर मध्ये देखील ठिकठिकाणी पावसाचा परिणाम आता जाणवू लागलेला आहे। थोडा पावसाने आता वेग कमी जरी केलेला असला तरी सकाळपासून सुरू असलेल्या हे परिणाम मध्यरात्री त्र्यंबकेश्वर गावावर पाणी तिथल्या रस्त्यावर देखील वाहत असताना बघायला मिळालेलं होतं। पाऊस प्रचंड आहे, नागरिकांनी सतर्क राहावं अशा स्वरूपाचं आवाहन प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे। मुकुल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।